आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। आजचा दिवस श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा, मराठवाड्याला पाणीदार करणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। तुम्ही तर खूप भाग्यवान आहात। नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे पप्पा आले। पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही रेल्वेला आणखी विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतात। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकणार नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळेला बजरंग बाप्पा आले। पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणींना टोला। बाप्पा, तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची। कारण तुम्ही लिहिले दबंग खासदार, तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडेंशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही। खासदार झाल्यापासून रेल्वेसाठी सलगाड्यासारखं काम केलं। आतापर्यंत 16 बैठका घेतल्या। रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं। खासदार बजरंग सोनवणेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। अजित पवारांकडून बीडमधील हुतात्मा स्तंभाला अभिवादन। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवार बीडमध्ये। अजित पवारांकडून शहीदांच्या कुटुंबियांची भेट। बीएमसीवर महायुतीचा झेंडा फडकणार। फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंकडूनही विश्वास व्यक्त। तर कोरोनामध्ये लोक मरत असताना डेड बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातामध्ये असल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही। फडणवीसांच्या बीएमसी निवडणुकीबाबतच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं ट्विट। इंदिरा गांधी ब्रँड होत्या, आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का? बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट वेगळी होती, त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होत आहे। गिरीश महाजनांची टीका। मुंबईचा महापूर आता महायुतीचाच असेल असाही विश्वास व्यक्त। देवाभाऊंचा कॉन्फिडन्स हा ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे। रोहित पवारांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंनी अमित शहा आणि जय शहांचं व्यंगचित्र काढलं। पहलगाम हल्ला आणि भारत-पाक क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल।